नमस्कार, मी वैशाली पाल। मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून त्याचप्रमाणे खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण दरवर्षी प्रमाणे शासनाच्या दाखल्याचे या ठिकाणी शिबिर राबवत असतो। यावर्षी सुद्धा विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, कारण की आपण पाहतो की कल्याण पश्चिमला जाऊन त्या ठिकाणी एखाद्या ब्रोकरच्या माध्यमातून दाखले काढले जातात। मग डोमोसाईलचा दाखला असेल किंवा स्थानिक वास्तव्याचा दाखला असेल, त्याचप्रमाणे उत्पन्नाचा दाखला असेल आणि ज्येष्ठ नागरिकांचा दाखला, ह्याच्यासाठी खूप पायपीट करावी लागते विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना। आणि ब्रोकरच्या माध्यमातून अनेक पैसे जास्त देऊ केले जातात आणि वेळेवरती दाखले मिळत नाही। आणि विद्यार्थ्यांना आता येणाऱ्या काळामध्ये कॉलेज सुरू होत आहेत, त्यांना हे दाखल्यांची आवश्यकता असते। त्याला गृहीत धरून हा उपक्रम आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी राबवतोय। आज या ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थी आपल्याला यात पाहायला मिळत आहेत, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक पाहायला मिळत आहेत। गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून हे कार्य सातत्याने आपण करतोय। मी आपल्या माध्यमातून सांगेल की आज संध्याकाळपर्यंत आपण हा कार्यक्रम राबवतोय। जे कोणी विद्यार्थी असतील, शासनाच्या दाखल्यापासून वंचित असतील, त्यांनी या ठिकाणी यावं, जेणेकरून आपल्याला शासनाच्या योजना अंतर्गत अनेक सुविधा मिळतात। त्याचप्रमाणे अनेक कॉलेजेसमध्ये जातीच्या दाखल्याच्या माध्यमातून फीमध्ये सुद्धा सवलत मिळते। या होत्या आजच्या ताज्या घडामोडी। अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू। तोपर्यंत जय हिंद।